काय सांगचाल, काल आरोप झाले, आज कसं बघताय या निवडणुकीकडे? अहो, आता आरोप करणारे पण कोण आहेत बघा. ज्यांनी एज्युकेशनला इम्पॉर्टन्स बिलकुल नाही. आज कालचं प्रकाश साहेब आंबेडकर यांचं म्हणजे मी बाईट ऐकली की सगळ्यात जास्त आता मी त्या लेवलला पण आणि ह्या लेवलला पण एज्युकेशन झालेलं आहे. मी बघतोय सगळ्या गोष्टी की आज मी लालासाहेब आडगळे यांचा भाचा आहे. आज बघतोय आम्ही की एज्युकेशनला किती इम्पॉर्टन्स मोहिते पाटील देतात. आणि हे आता कोण सांगतं, हे बोलतंय कोण, ते पण उदाहरण आहे का नाही. चणे फुटाणेवाले सगळे बोलतात. आता यांनी काल मामांवरती आरोप घेतले की तुम्ही मुस्लिमांचं हे केले. आता मुस्लिमांबद्दल बोलणारं कोण? राम सातपुतेचीच वेळापूरची एक बाईट तुम्हाला मी आता दाखवू शकतो मोबाईलवरती की त्यांनी हिरवे साप ठेचून काढा, मस्जिदीची शिबे लावून पाडा, हे अजून बाईट आहे आमच्याकडं. ते तुम्हाला आम्ही दाखवू शकतो कोणत्या पण माध्यमातून. आणि आज मोहिते पाटलांनी एवढा विकास केला आहे, त्या विकासाला विरोध कसा करायचा तर ह्या माध्यमातून करायचा. एज्युकेशनला इम्पॉर्टन्स द्यायचं नाही की त्यांनी मंदिर मस्जिदमध्ये झगडे लावायचे, ह्याला ठाचा जातीभेद लावायचा. आज RSSच्या BJP आज RSSला सपोर्ट करते आणि भाजप आणि RSS हे दोन्ही युतीचे पक्ष आहे. आणि ते सांगतात की मुस्लिम आणि बहुजन पक्ष तुमच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट. कशाच्या माध्यमातून ते सपोर्ट करणार आणि तुमच्याबरोबर येणार? कारण तुम्ही देशापासून वरून जे झगडे लावत आलाय, वरूनपर्यंत तुम्ही एक ना एक त्या भैयासाहेबांना वाल्मिक कराडची भूमिका दर्शवता. अरे तुम्हीच मेन पॉईंट. तुम्ही बघा आमच्या मामांची इथं पाठीमागं कार लावली, आज ते 15 वर्ष झाले त्या स्विफ्टमध्ये फिरतात. आणि त्यांनी आज काल त्यांची रामभाऊंची आम्ही गाडी बघितली, ती कोणती गाडी आहे, डिपेंडर गाडीमधून ते फिरतात. आता ते पैसे तुम्ही कुठून आणले? ती भूमिका तुम्ही काय खंडणी प्रकार वगैरे त्या गोष्टी बघत नाहीत का तुम्ही? आमच्या मामांवर आरोप करतात. अहो, आमचे मामा सर्वसामान्यामधले आहेत आणि ते आजपर्यंत लालासाहेब आडगळांनी ही भूमिका ना जनतेला, आमच्या मामी पण आहे तिथं आणि आजी पण आहे आमची, की ते जनतेमध्ये जाऊन अहोरात्र काम करतात. आणि जेव्हा जेवत असतात त्या ताटावरून उठून जातात आणि जनतेचे कामं करतात. आम्हाला एक चांगल्या मार्गदर्शनाची, सेवेची, प्रेम, नम्रता, दया, क्षमा, करुणा हे सगळे आम्ही आमच्या मामांकडून शिकलोय, लालासाहेबांकडून शिकलोय. आणि हे सांगतंय कोण की आम्हाला आरोप करून आमच्या मामाबद्दल भूमिका मांडतायत, हे करतायत. अहो, तुम्ही त्या स्टेजवरून आमच्या मामासाहेबांना अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं. आमची भूमिका तिथपर्यंतच होती, पण तुम्ही जास्त मोठं केलं आम्हाला. आणि अजून पण त्यांनी असे क्वेश्चन करावं आम्ही अपेक्षित करतोय, कारण ह्या क्वेश्चनला काही आन्सरच नाही. आज कॉलेजेस सगळ्यात जास्त अकलूजमध्ये आहेत, डॉक्टर सगळ्यात जास्त अकलूजमध्ये आहेत. आज एज्युकेशनला सगळ्यात जास्त मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज अकलूजमध्ये एवढा विकास झाला आहे. जेव्हा रेशलभाई यांनी पण त्या दिवशी सांगितलं की ग्रामपंचायत लेवलला स्विमिंग पूल, कारण इथली मुलं घडावीत, त्या महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत जावी, सगळे मोहिते पाटलांचा विकास आहे. आणि हे BJP येऊन की चणे फुटाणे आणि हे कोण मंदिर मस्जिद 500-700. आता मी रात्री, माझ्याकडे ती व्हिडिओ नाही साहेब, तुम्हाला दाखवलं असतं की रात्री ती सभा झाल्यानंतर मी विजय चौकातून सहजमध्ये पान आणायला गेलो होतो, तर तिथं मला बघायला मिळालं की त्यांच्याच कार्यकर्त्यांचे भांडणं लागले होते की माझं 500 राहिले, तुझे 700 द्यायचे आहेत. हे असले कार्यकर्ते यांचे की 500-700वर विकत आणलेले हे निष्ठावंत कार्यकर्ते. तुम्ही 1 मिनिट कॅमेरा फिरवून बघा, 1 मिनिट कॅमेरा फिरवून बघू शकता. हे लालासाहेबांना मानणारे आणि प्रेम करणारा वर्ग सगळा आहे, हे तुम्ही आज बघू शकता. कारण आज आमच्या लालासाहेब आडगळ्यांनी जनतेच्या ग्राउंड लेवलपासून, तळागाळातला नेता कोण असतो, कार्यकर्ता कोण असतो, हे आमच्या लालासाहेबांनी आणि आमच्या मामासाहेबांनी सांगितलेलं आहे. कारण तुम्ही त्या लेवलपर्यंत राजकारण नेताय, त्या लेवलपर्यंत न्यायची. जयाभाऊ पण, मंत्री साहेब पण आले, काल बोलले. जयाभाऊंना तर कळकळीची विनंती आहे, तुम्ही कसं राजकारण सांगोल्याचं, आटपडीचं, पंढरपूरचं, सोलापूर जिल्ह्याचा सत्यानाश करायला लागला हे आमच्या डोळ्यानं दिसतंय. आणि आम्ही एज्युकेटेड आहे, आम्ही सांगू शकतो की कोणत्या माध्यमातून कोणता माणूस योग्य आहे किंवा कोणता अयोग्य आहे, हे आम्ही सगळे सांगू शकतो.